नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी TYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर G3 या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत। या सेशनमध्ये मी चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 मधील काही प्रश्न दिलेले आहेत। तर चॅप्टर 2 चे पहिले प्रश्न पाहूयात आपण आणि त्याच्यानंतरनं चॅप्टर 3 चे। तर चला पहिला प्रश्न काय आहे पाहूया चॅप्टर 2 मधला। तर पहिला प्रश्न आहे, एक विना विकसित अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे ज्यात विकासाचे टिंबटिंब आहेत। आपल्याकडे पर्याय आहे कोणतीही शक्यता नाही विकासाची, दुसरा आहे संभाव्यता नाही विकासाची, तिसरा आहे कोणतेही प्रयत्न नाहीत विकासाच्या संदर्भात आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही। जर इथे आपण पाहिलं तर एक विना विकसित अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे जिथे विकासाचे कोणतीही शक्यता नाही, म्हणून पर्याय अ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न आहे, अविकसित अर्थव्यवस्था ही अशी आहे ज्यात विकासाची टिंबटिंब असते। आपल्याकडे पर्याय आहे कोणतीही शक्यता नसते, त्याच्यानंतरनं दुसरा पर्याय आहे संभाव्यता नाही, तिसरा आहे कोणतेही प्रयत्न नाहीत आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही। जर इथे आपण पाहिलं तर अविकसित अर्थव्यवस्था ही अशी आहे ज्यात विकासाची संभाव्यता नाही, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। पहिला प्रश्न विना विकसित अर्थव्यवस्थेच्या संदर्भात होता, दुसरा प्रश्न अविकसित अर्थव्यवस्थेच्या संदर्भात होता, म्हणून या दोन्ही प्रश्नांना तुम्ही व्यवस्थित वाचा। त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न आहे, एखाद्या देशाला टिंबटिंब असल्यास विकसित म्हणून ओळखले जाते। एखादा देश कुठल्या निकषावरती विकसित आहे म्हणून ओळखले जाणार, तर आपल्याकडे पाहूयात काय निकष आहेत। पहिला आहे उच्च उत्पन्न, दुसरा आहे उच्च औद्योगिक बेस किंवा इंडस्ट्रियल बेस ज्याला म्हणतो आपण, हाय इंडस्ट्रियल बेस, तिसरा आहे कमी लोकसंख्या आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर एखाद्या देशाला विकसित म्हणून जर म्हणायचे झाले तर आपल्याला तिथे कमी लोकसंख्या ही दिसून येते, इंडस्ट्रियलायझेशन दिसून येतं, उच्च औद्योगिक बेस दिसून येतो आणि उच्च उत्पन्नही दिसून येतं, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण चौथा प्रश्न आहे, अल्पविकास टिंबटिंबद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो। अल्पविकास टिंबटिंबद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो। आपल्याकडे पर्याय आहे दारिद्र्य, दुसरा आहे शासकीय अक्षमता, तिसरा आहे उत्पन्नाचे अयोग्य वितरण, चौथा आहे वरीलपैकी सर्व। अल्पविकास टिंबटिंबद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो। तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत ज्याच्या आधारे आपण अल्पविकास स्पष्ट करू शकतो, ज्याचा अर्थ आहे दारिद्र्य, शासकीय अक्षमता आणि उत्पन्नाचे अयोग्य वितरण, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अविकसित असण्याचे निकष आहेत। खालीलपैकी कोणते अविकसित असण्याचे निकष आहेत। आपल्याकडे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे लोकसंख्या, दुसरा आहे एकूण उत्पादन, औद्योगिक उत्पादनाचे प्रमाण म्हणजे तुमचं एकूण उत्पादन आहे त्याच्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचं किती प्रमाण असू शकतं ते, तिसरा आहे दारिद्र्य, चौथा आहे वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर कुठले निकष हे आपल्याला एखादा देश हा अविकसित आहे याचा भास देतो, तर आपल्या इथे तिन्ही गोष्टी भास देतात या गोष्टीचा, म्हणजेच लोकसंख्या, त्याच्यानंतर दुसरा आहे एकूण तुमचं जे उत्पादन आहे टोटल आउटपुट त्याच्यातला शेअर इंडस्ट्रियल आउटपुटचा किती, म्हणजे औद्योगिक उत्पादनाचं प्रमाण किती आहे त्या टोटल आउटपुटमध्ये, आणि दारिद्र्य किंवा पॉवर्टी, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण सहावा प्रश्न आहे, जागतिक बँक कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना सूचित करण्यासाठी टिंबटिंब संज्ञा वापरते। जागतिक बँक कमी उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी सूचित करण्यासाठी टिंबटिंब संज्ञा वापरते। कुठली संज्ञा वापरते? पहिला आहे विकसित, दुसरा आहे विकसनशील, तिसरा आहे पहिले जग आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही। जर इथे आपण पाहिलं तर जागतिक बँक कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना विकसनशील अशा स्वरूपाने संज्ञा वापरते, म्हणून ऑप्शन बी विकसनशील हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे, तोही जागतिक बँकेच्या संदर्भात आहे। जागतिक बँक विकसनशील देशांना टिंबटिंब श्रेणीमध्ये वर्गीकृत करते। जागतिक बँक विकसनशील देशांना टिंबटिंब श्रेणींमध्ये वर्गीकृत करते
आणि आपल्याकडे पर्याय आहे कमी उत्पन्न, निम्न मध्यम उत्पन्न, उच्च मध्यम उत्पन्न आणि वरीलपैकी सर्व. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जागतिक बँक ही भारताला कुठल्या श्रेणीमध्ये वर्गीकृत करते, तर त्याचं उत्तर होतं निम्न मध्यम उत्पन्न. पण जर आपण विकसनशील देश जर पाहिले तर जागतिक बँक विकसनशील देशांना ह्या तिन्ही श्रेणींमध्ये वर्गीकृत करते. याचा अर्थ आहे कमी उत्पन्न असणारे देश, त्याच्यानंतर निम्न मध्यम उत्पन्न असणारे देश आणि उच्च मध्यम उत्पन्न असणारे देश. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे टिंबटिंब हे न्यूनगंडातील देशांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भांडवल नसलेल्या देशांसारखे परिभाषित केले. असे कोणी केलं होतं परिभाषित? आपल्याकडे पर्याय आहे कीन्स, दुसरा आहे नर्क्स, तिसरा आहे रोसेनस्टेन रोडन आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर नर्क्सने न्यूनगंडातील देशांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भांडवल नसलेल्या देशांसारखे परिभाषित केले आहे. म्हणून ऑप्शन बी रॅग्नर नोक्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे रॅग्नर नोक्स म्हणतात की आर्थिक विकासाचे संबंध टिंबटिंबशी असतात. रॅग्नर नोक्स म्हणतात की आर्थिक विकासाचे संबंध टिंबटिंबशी असतात. तर आपल्याकडे पर्याय आहे मानवी संपत्तीशी असतात, दुसरा आहे सामाजिक दृष्टिकोनाने असतात, तिसरा आहे ऐतिहासिक अपघाताशी असतात आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर रॅग्नर नोक्सच्या आर्थिक विकासाचे संदर्भ त्यांनी सांगितलेल्या किंवा त्यांच्या मान्यतेनुसार आर्थिक विकासाचे संबंध ह्या तिन्ही गोष्टीशी असतात, म्हणजेच मानवी संपत्ती, सामाजिक दृष्टिकोन आणि ऐतिहासिक अपघात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विकासशील देशातील सामान्य वैशिष्ट्ये दर्शवितो? सामान्य वैशिष्ट्ये आपण इथे पाहिजेत कुठले आहेत? तर पहिलं आहे दारिद्र्य, म्हणजे विकसनशील देशाच्या संदर्भात हा प्रश्न आहे की ते कुठले सामान्य वैशिष्ट्ये असू शकतात विकसनशील देशांचे. पहिलं आहे दारिद्र्य, दुसरं आहे शेती हा मुख्य व्यवसाय आहे, तिसरा आहे अविकसित नैसर्गिक स्रोत किंवा संसाधने आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी या तिन्ही गोष्टी एका विकसनशील देशाच्या वैशिष्ट्ये दर्शविते. म्हणूनच दारिद्र्य, शेती हा मुख्य व्यवसाय आणि अविकसित नैसर्गिक संसाधनं किंवा स्रोत हे तिन्ही आहेत याची वैशिष्ट्य. म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे अविकसित देशांची सामान्य वैशिष्ट्ये टिंबटिंब आहेत. अविकसित देशांची सामान्य वैशिष्ट्ये किंवा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहेत बेरोजगारी, दुसरा आहे अपुरं भांडवल, तिसरा आहे डुअलिस्टिक इकॉनॉमी किंवा द्वैतवादी अर्थव्यवस्था आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर अविकसित देशांची सामान्य वैशिष्ट्ये हे तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजेच बेरोजगारी, अपुरं भांडवल आणि डुअलिस्टिक इकॉनॉमी किंवा द्वैतवादी अर्थव्यवस्था. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे निरपेक्ष गरिबी किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टी केवळ कमी उत्पादनाद्वारेच नव्हे तर टिंबटिंबद्वारे देखील मोजली जाते. ॲब्सोल्यूट पॉवर्टी इज नॉट ओनली मेजर्ड बाय लो लेवल्स ऑफ इन्कम बट ऑल्सो बाय वॉट, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर इथे आपण पाहूया. आपल्याकडे पर्याय आहेत कुपोषण किंवा मालन्यूट्रिशन, दुसरा आहे खराब आरोग्य, तिसरा आहे शिक्षणाचा अभाव आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी जर पाहिली तर ॲब्सोल्यूट पॉवर्टी फक्त कमी उत्पादनाद्वारे नव्हेच तर ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे तुमचं कुपोषण झालं, खराब आरोग्य झालं आणि शिक्षणाचा अभाव झालं, या तिन्ही गोष्टींद्वारे मोजली जाऊ शकते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 13व्या प्रश्नाकडे. विकसनशील देशांची नैसर्गिक संसाधने न्यून आहेत कारण ती टिंबटिंब. कुठल्या कारणामुळे विकसनशील देशांची नैसर्गिक संसाधने अंडर डेव्हलप्ड आहेत? आणि आपल्याकडे पर्याय आहे ते निरुपयोगी असतात, ते वापरात नसलेले आहेत म्हणून, त्यांचा चुकीचा वापर होतो म्हणून आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर विकसनशील देशांची नैसर्गिक संसाधने ही अंडर डेव्हलप्ड किंवा न्यून राहतात कारण ह्या तिन्ही गोष्टी आहेत. कारण ती निरुपयोगी असतात,
त्यांचा वापरात नसतात ते आणि चुकीचा वापर केला जातो, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मी इथे मुद्दाम प्रश्न असे देतो ज्यांना वरीलपैकी सर्व उत्तर असतंय, कारण की त्याच्यामध्ये आपला कॉन्सेप्ट ॲटलिस्ट क्लिअर होईल. तर चला वळूया आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, विकसनशील देशांमधील सामान्य आर्थिक वैशिष्ट्ये टिंबटिंब आहेत. सामान्य आर्थिक वैशिष्ट्ये टिंबटिंब आहेत म्हणजेच जनरल इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला आहे आपल्याकडे दरडोई उत्पन्न कमी असणे म्हणजे पर कॅपिटा इन्कम कमी असणे. दुसरा आहे बेरोजगारीचा उच्च दर, हाय रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तिसरा आहे प्राथमिक क्षेत्रावरील अवलंबन म्हणजेच हाय डिपेंडन्स ऑन प्रायमरी सेक्टर. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण विकसनशील देशांमधील सामान्य आर्थिक वैशिष्ट्ये विचारले आहेत. तर कुठले आहेत ते? तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजेच दरडोई उत्पन्न कमी असणे, बेरोजगारीचा उच्च दर असणे आणि प्राथमिक क्षेत्रावर सगळ्यात जास्त अवलंबन असणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 15व्या प्रश्नाकडे, जो दुसऱ्या धड्यातला शेवटचा प्रश्न आहे, 15वा प्रश्न. आणि तो प्रश्न या स्वरूपाचा आहे, विकसनशील देशांमधील सामान्य आर्थिक वैशिष्ट्ये नाहीत. ह्या खालीलपैकी कुठले विकसनशील देशांमधील सामान्य आर्थिक वैशिष्ट्ये नाही? तर आपल्याकडे पर्याय आहे. पहिला पर्याय आहे उच्च प्रजनन दर, दुसरा आहे दरडोई उत्पन्न कमी असणे, तिसरा आहे बेरोजगारीचा उच्च दर असणे आणि चौथा आहे प्राथमिक क्षेत्रावरील अवलंबन. जर इथे आपण पाहिलं तर पहिला सोडल्यास बाकी तिन्ही हे आर्थिक वैशिष्ट्ये आहेत. जो पहिला आहे उच्च प्रजनन दर हा लोकसंख्याशास्त्रिक वैशिष्ट्य आहे, म्हणजे डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणून उच्च प्रजनन दर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण पुढच्या धड्याकडे. पुढचा धडा आपला आहे जो तो तिसरा धडा आहे आणि तिसऱ्या धड्यातील काही प्रश्न आहेत आपल्याकडे, तर ते पाहूयात आपण. दुसऱ्या धड्यातील जवळपास 15 प्रश्न आपण पाहिलेलेच आहेत. त्याच्यानंतर आता तिसऱ्या धड्याकडे बोलतोय आपण. तर पहिला प्रश्न तिसऱ्या धड्याचा आहे, टिंबटिंब म्हणून ओळखले जाणारे परिपत्रक संबंध कमी विकसित देशांमधील निम्न पातळीवरील विकास कायम ठेवतात. तर असे कुठले ओळखले जाणारे परिपत्रक संबंध आहेत जे एखाद्या कमी विकसित देशात विकास कमी पातळीवरती नेऊन ठेवण्याचं काम करते? आणि आपल्याकडे पर्याय आहेत, गुंतवणुकीची लबाडीची मंडळे, दुसरा आहे दारिद्र्याच्या वाईट मंडळे, तिसरे आहे बचतीची लबाडीची मंडळे आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जिथे आपण पाहिलं तर ऑप्शन 2 विशियस सर्कल्स ऑफ पॉवर्टी किंवा दारिद्र्याच्या वाईट मंडळे किंवा दारिद्र्याची वाईट मंडळे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच दारिद्र्याची वाईट मंडळे असे एक परिपत्रक संबंध आहेत जे कमी विकसित देशांमधील निम्न पातळीवरती विकास कायम ठेवतात, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या धड्यातील दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे शक्तींचा एक वर्तुळाकार नक्षत्र होय जे एकमेकांवरती कृती आणि प्रतिक्रिया देतात अशा प्रकारे की ते देशाला गरिबीच्या स्थितीत ठेवतात. टिंबटिंब म्हणजे शक्तींचा एक वर्तुळाकार नक्षत्र होय जे एकमेकांवरती कृती आणि प्रतिकृती देतात अशा प्रकारे की ते देशाला गरिबीच्या स्थितीत ठेवतात. आपल्याकडे पर्याय आहे, पहिला पर्याय गुंतवणुकीची लबाडीची मंडळे, दुसरा आहे दारिद्र्याच्या वाईट मंडळे, तिसरा आहे बचतीची लबाडीची मंडळे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर विशियस सर्कल्स ऑफ पॉवर्टी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच दारिद्र्याची वाईट मंडळे अशी एक शक्तींचे वर्तुळाकार नक्षत्र आहेत जी एकमेकांवरती कृती आणि प्रतिकृती देतात आणि अशा प्रकारे देतात की ते एखाद्या देशाला गरीब स्थितीमध्ये ठेवतात. म्हणून ऑप्शन बी दारिद्र्याची वाईट मंडळे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, विकसनशील देशांमध्ये दारिद्र्याचे वाईट मंडळे अस्तित्वात आहेत कारण? त्याला काय कारणं असू शकतात विकसनशील देशांमध्ये दारिद्र्याचे वाईट मंडळे अस्तित्वात असतात त्याच्यासाठी? पहिला आहे भांडवलीची कमतरता, दुसरं आहे बाजारातील अपूर्णता, तिसरा आहे आर्थिक मागासलेपणा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर विकसनशील देशांमध्ये दारिद्र्याचे वाईट मंडळे अस्तित्वात असतात कारण तिथे या तिन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, म्हणजेच बाजारातील अपूर्णता, आर्थिक मागासलेपणा व भांडवलाची कमतरता. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की दारिद्र्याची वाईट मंडळे टिंबटिंब बाजूने चालतात. कुठल्या बाजूने चालतात दारिद्र्याची वाईट मंडळे? पहिला आपल्याकडे पर्याय आहे मागणी आणि पुरवठा या बाजूने चालतात, दुसरा आहे गुंतवणूक आणि बचतीच्या बाजूने चालतात,
तिसरा आहे वापर आणि गुंतवणुकीच्या बाजूने चालतात, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर दारिद्र्याची वाईट मंडळे ही मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड आणि सप्लाय साईडनी चालतात, म्हणून ऑप्शन ए मागणी आणि पुरवठा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे गरिबीचे किंवा दारिद्र्याचे तिसरे वाईट मंडळ अविकसित टिंबटिंब आणि टिंबटिंब संसाधनामुळे अस्तित्वात येतात किंवा असतात. आणि आपल्याकडे पर्याय आहे मानवी आणि मानवीय, दुसरा आहे मानवी आणि नैसर्गिक कारणां किंवा संसाधनांमुळे, तिसरं आहे मानवी आणि आर्थिक संसाधनांमुळे, आणि वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण पाहिलं तर दुसरा ऑप्शन म्हणजे मानवी आणि नैसर्गिक संसाधनांमुळे म्हणजेच गरिबीचे किंवा दारिद्र्याचे तिसरे वाईट मंडळ. आपण दोन पाहिलेले आहेत म्हणजेच डिमांड साईड आणि सप्लाय साईड. हा तिसरा जो आहे हा तिसरा ऑपरेट होतो मानवी आणि नैसर्गिक म्हणजे ह्युमन अँड नॅचरल रिसोर्स साईडवरती, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सहावा प्रश्न इथे आहे तिसऱ्या दारिद्र्याच्या अविकसित नैसर्गिक संसाधन ही टिंबटिंबचे परिणाम व कारण आहेत. तिसरे जी दारिद्र्याची वाईट मंडळ आपण पाहिलेली आहेत ती अविकसित नैसर्गिक संसाधने ही टिंबटिंबचे परिणाम कारण आहेत. तर इथे आपल्याकडे काय पर्याय आहेत ते पाहूयात आपण. प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, मी इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो की जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते अनयुटिलाइज किंवा अंडर युटिलाइज्ड राहतात, याचे कारण काय असू शकतात. आणि इथे कारण आहेत पहिलं विकास म्हणजे डेव्हलपमेंट, दुसरा आहे मागासलेपणा, तिसरा आहे लोक, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर तिसऱ्या दारिद्र्याच्या मंडळाच्या अविकसित नैसर्गिक संसाधनाचे आपण कारण किंवा परिणाम जर पाहिले तर त्याचं कारण आणि परिणाम मागासलेपणा आहे. ते अविकसित राहतात कारण की एखादा देश हा मागासलेपणाने घेरलेला असतो, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे गरिबीचे तिसरे दुष्कर्म किंवा विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी हे अधोरेखित करते की नैसर्गिक संसाधनाचा विकास टिंबटिंबवर अवलंबून आहे. म्हणजेच आपण पाहिलं की तिसरा थर्ड सर्कल और थर्ड विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी हे नॅचरल आणि ह्युमन रिसोर्स आणि नॅचरल रिसोर्सवर अवलंबित आहे. त्याच्यानंतर हेही पाहिलं की नॅचरल रिसोर्सेस का अंडर युटिलाइज राहतात, कारण की एखादा देश हा मागासलेपणाने घेरलेला असतो. इथे आता विचारलं गेलेलं आहे की जे थर्ड विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी हे अधोरेखित करते की नैसर्गिक संसाधनाचा विकास हा टिंबटिंबवर अवलंबून आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा विकास कधी होऊ शकतो किंवा हे कशावरती अवलंबून आहे. आपल्याकडे पर्याय आहे लोकसंख्येची साक्षरता, दुसरा पर्याय आहे तांत्रिक कौशल्य, तिसरा आहे आंतरप्रेन्युअल दृष्टिकोन, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर नैसर्गिक संसाधनाचा विकास हा तिन्ही गोष्टींवरती अवलंबित आहे, म्हणजेच लोकसंख्येचे साक्षरता, त्याच्यानंतरनं तांत्रिक कौशल्य, आणि तिसरा आहे आंतरप्रेन्युअल दृष्टिकोन, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण आठव्या प्रश्नाकडे. आठवा प्रश्न आहे टिंबटिंबच्या विश्लेषणानुसार देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. म्हणजे अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर हे कोणी म्हटलं आहे किंवा कोणाचं विश्लेषण आहे. आपल्याकडे पर्याय आहे कीन्स, दुसरा आहे नर्क्स, तिसरा आहे रोसेनस्टीन रोडन, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं तर ही जी स्टेटमेंट आहे ही किंवा हे विश्लेषण जे केलेलं आहे ते रॅग्नर नर्क्सनी केलेलं आहे, म्हणून नर्क्सच्या अनुसार विश्लेषणानुसार देश गरीब आहे कारण तो गरीब आहे, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण नवव्या प्रश्नाकडे. नववा प्रश्न आहे टिंबटिंब म्हणजे जगातील लोकसंख्याच्या वेगाने किंवा वेगवान आणि नाट्यमय वाढीचा संदर्भ जे गेल्या काही शतकांमध्ये घडत आहे. टिंबटिंब म्हणजे जगातील लोकसंख्येचा वेगवान आणि नाट्यमय वाढीचा संदर्भ जे गेल्या काही शतकांमध्ये घडत आहे. त्याला आपण काय म्हणतो? अ लोकसंख्या स्फोट, दुसरं लोकसंख्या स्थिर, तिसरं लोकसंख्याशास्त्रातील लाभांश, आणि ड आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर लोकसंख्या स्फोट म्हणजेच जगातील लोकसंख्येचा वेगाने आणि नाट्यमय वाढीचा संदर्भ
जे काही शतकांमध्ये घडत आहे, मागील काही शतकांमध्ये किंवा गेल्या काही शतकांमध्ये घडत आहे. म्हणून ऑप्शन ए लोकसंख्या स्फोट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न आहे, लोकसंख्येचा स्फोट हा जगातील लोकसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. लोकसंख्येचा स्फोट हा जगातील लोकसंख्येच्या वाढीच्या दृष्टिकोनाने एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. आपल्याकडे पर्याय आहे स्थिर आणि हळूहळू, जलद आणि नाट्यमय, तिसरा पर्याय हळू आणि विरळ, चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर मागील प्रश्नामध्ये आपण लोकसंख्येचा स्फोट याची व्याख्या पाहिली होती, म्हणजेच जगातील लोकसंख्येमध्ये वेगवान आणि नाट्यमय होणारी वाढ. आणि इथे आपल्याकडे 10व्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे की लोकसंख्येचा स्फोट हा जगातील लोकसंख्येच्या वाढीच्या दृष्टिकोनाने एक टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर ही एक जलद आणि नाट्यमय प्रक्रिया आहे, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 11व्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. तर प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, लोकसंख्या स्फोट होण्यामागील लोकसंख्या वेगाने वाढण्याचे कारण म्हणजे काय? तर कुठले कारण आहेत लोकसंख्या वेगाने वाढण्याचे? पहिला आहे सार्वजनिक आरोग्यात सुधारणा झाली, दुसरा आहे आयुष्यात वाढ किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी छान झाली, तिसरा आहे अन्न उत्पादन आणि वितरण वाढले, म्हणजे बोथ फूड प्रोडक्शन ॲज वेल ॲज द डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड, ह्या दोन्हीमध्ये बदल झाले, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण जवळपास 11 प्रश्न तिसऱ्या धड्यातनं पाहिले आणि 15 प्रश्न हे दुसऱ्या धड्यातनं पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये तिसऱ्या धड्यातील काही अजून जास्त प्रश्न पाहूयात. धन्यवाद.